वीर लिंगायत समाजाच्या वतीने भक्तिस्थळ ते शक्तिस्थळ अशी लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांकरता एक यात्रा काढण्यात आली. आज खरं तर मंगळवेढा येथे करण्यात आलेला. त्यावेळेस जे खासदार आहेत अजित गोपछडे यांनी खरं तर यात्रा काढली होती. 102 दिवस यात्रा सुरू होती. या यात्रेमध्ये त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्यानंतर आज पंढरपूरमध्ये त्यांनी येऊन पेढे वाटपाचा कार्यक्रम केला. आपण पाहायला मिळतो इथं आलेल्या सर्व भाविक स्वतः अजित गोपछडे आता आपल्या बरोबर. काय सांगताल, काय तुमच्या मागण्या होत्या? वीरशैव लिंगायत मंच, हिंदू वीरशैव लिंगायत मंचाच्या आज पंढरपूर आणि मंगळवेढ्यामधल्या जाहीर सभेमध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आमच्या निवासी वसतिगृह, ओबीसींचं आरक्षण, आमच्या संत महंतांचं संरक्षण, बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ याच्या जाचकाठी शिथिल करणे, त्याचा 1000 कोटीचा निधी, आमच्या गोरगरीब तरुण तरुणींना निवासी वसतिगृह मिळवून देणं, त्यासाठी मुंबईत आणि पुण्यात भूखंड मिळवून देणं, या सगळ्या घोषणा त्यांनी केल्या. त्यासोबतच आमच्या संत महंतांचं संरक्षण, आमच्या मठ मंदिरांचं संरक्षण, आमच्या ज्या दफनभूमी ज्याला आम्ही रुद्रभूमी म्हणतो त्या ज्या बळकावलेल्या आहेत राष्ट्रविघातक शक्तींनी, त्या परत आमच्या लिंगायत समाजाला परत मिळवून देण्याबद्दल अध्यादेश आज काढला आणि कलेक्टरांना देखील त्यांनी या संदर्भात अध्यादेश दिलेला आहे. आमच्या लिंगायत समाजाच्या बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून गोरगरीब लिंगायत समाजातल्या तरुणांना जास्तीत जास्त रोजगार मिळेल, यामुळं आम्ही घोषणा झाल्यामुळे आज पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या साक्षीने पेढे वाटून आम्ही लिंगायत समाजात जल्लोष करीत आहोत. आजचं विशेष जर आपण बघितलं तर चोका मेळ्याचे स्मारक असेल, त्याचबरोबर बसवेश्वर स्मारक, दोन्हीच्या मागण्या तुम्ही करताय. काय यामागची तुमची भूमिका असणार आहे? ही देशातली फार मोठी घटना आहे. ज्या अनुभव मंडपमची रचना 12व्या शतकात केली त्या महात्मा बसवेश्वरांचं राष्ट्रीय स्मारक आम्ही आज मंगळवेढ्यात देवेंद्र फडणवीसांकडून मान्य करून घेतलं. त्यासोबतच मागासवर्गीय समाजाचे संत चोका मेळा यांचं पण राष्ट्रीय स्मारक आम्ही आज देवेंद्र फडणवीसांकडून मान्य केलं. त्यामुळे त्यांचे आभार मानतो, या महायुती सरकारचे आभार मानतो आणि सर्व जनतेमध्ये आम्ही सर्व लिंगायत बांधव आज चोका मेळ्यांचं स्मारक झाल्याबद्दल, बसवेश्वराचं राष्ट्रीय स्मारक झाल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं आम्ही आनंद व्यक्त करीत आहोत. किती दिवस तुमची यात्रा सुरू होती आणि कोणकोणत्या जिल्ह्यातून आणि विधानसभेतून गेली? 5 सप्टेंबरला यात्रा सुरू झाली, अजूनही यात्रा चालूच आहे. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही यात्रा चालूच ठेवणार आहोत. 88 विधानसभांमध्ये आणि 22 जिल्ह्यांमध्ये प्रवास करून मी ते आलोय. 32,000 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या लिंगायत समाजाला जागा करण्याचे आम्ही काम करीत आहोत. पुढची भूमिका आता आपली काय असणार राजकीय? या महाराष्ट्रामधला जो काही राजकीय नेतृत्व आहे लिंगायत समाजातलं, 1980 मध्ये 22 आमदार होते, आता आमचे 3 ते 4च आमदार आहेत. त्यामुळे आमच्या लिंगायत बहुल असलेल्या मतदारसंघात लिंगायतांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावं ही देखील आमची प्रमुख भूमिका राहणार आहे. त्यासाठी काय फडणवीसांबरोबर चर्चा झाली? आम्ही सागर बंगल्यावर फडणवीसांना सांगितलं की त्या काळामध्ये रत्नापा कुंभार, कोरे, इकडल्या भागामधले दिलीप सोपल, इकडल्या भागातले विजयकुमार देशमुख, आमच्या नांदेडचे गंगाधर पटणे, ईश्वरराव भोशीकर, असे अनेक लोक होते. पण आज 3 ते 4च आमचे आमदार आहेत आणि समाज 1.5 कोटी आहे. 12 कोटीच्या महाराष्ट्रात 1.5 कोटी महाराष्ट्रामध्ये लिंगायत आहेत, आम्ही 1.5 कोटी. तर आमचे आमदार एक किमान 10 ते 12 असावेत अशी आम्ही देवेंद्रजींकडे मागणी केली. त्यांनी सकारात्मक दृष्टीने त्याला प्रतिसाद दिलेला आहे. त्याचे अभिनंदन म्हणून आम्ही लोकांमध्ये पेढे वाटत आहोत. आपण बघितलं असेल की वीर लिंगायत समाजाच्या वतीने आज जी यात्रा काढली होती, यात्रेमध्ये मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य झाल्यामुळे आज गोपछडे खासदारांनी त्याचं पेढे वाटप केलेले. त्याचबरोबर ज्या मतदारसंघात लिंगायत समाजाचं वर्चस्व आहे त्याच मतदारसंघामध्ये खरं तर लिंगायत समाजाला उमेदवारी द्यावी अशी देखील मागणी त्यांनी आता या निमित्ताने केलेली आहे. पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश डांगेसह मी रवी लगेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.